हॅलो मित्रांनो, चला आज आपण ॲनालिसिस करूया आता मिनिमॉक 10 याचं. ठीक आहे, मिनिमॉक मध्ये 10 मध्ये नेमकं काय काय होतं, काय काय नाही, कोणते कोणते क्वेश्चन्स होते, कशा कशाला डील केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चनला डील करायला पाहिजे होतं तो म्हणजे पॅराजंबल वाला क्वेश्चन. काय होतं पॅराजंबल क्वेश्चन मध्ये? A paragraph has been divided into 5 parts and arranged in a jumbled form. कोणत्या फॉर्म मध्ये? जम्बल्ड करून दिलेल्या फॉर्म मध्ये होता. Rearrange the jumbled sentences in order to form a paragraph. एक नवीन पॅराग्राफ फॉर्म करण्यासाठी जे तर काय करण्यात आलं पाहिजे, त्यांचा वापर जो आहे तो केला पाहिजे. मग आपल्याला क्वेश्चन होता बघा या पद्धतीचा. क्वेश्चन मध्ये असे वेगवेगळे जे काही ऑप्शन्स आहेत ते देण्यात आलेले होते. ह्यांच्यापैकी आपल्याला काय करायचं होतं, यांची अरेंजमेंट करायची होती. बऱ्याचशा वेगवेगळ्या अरेंजमेंट. काही लोकांचं ए वाला ऑप्शन स्टार्टिंगला आलं, काही लोकांचं सी वाला ऑप्शन स्टार्टिंगला आलं, काही अजून आले. मग चेक करूया काय यायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा मी एकदा व्यवस्थित रीड करून घेतो नेमकं काय काय याच्यामध्ये म्हटलं होतं. एकदा काय करतो मी रीड करून घेतो. The theme of this year's World Water Day, March 22, was groundwater, making the invisible visible. ठीक है. The primary focus is to draw attention to the role of groundwater in water and sanitation systems, agriculture, industry, ecosystems and climate change adaptations. ह्याबद्दल जे आहे तर प्रायमरी फोकस जो आहे तो होता. Groundwater helps reduce the risk of temporary water shortage and caters to the needs of arid and semi-arid regions. ठीक आहे, जे अराइड रिजन्स आहेत किंवा सेमी अराइड रिजन्स आहेत तिकडे. बट इट्स व्हॅल्यू हॅज नॉट बीन fully recognized in policy making. While dependence on groundwater is increasing everywhere, there are serious issues of depletion of stored groundwater. ठीक आहे. मग यानुसार जर म्हटलं समजा अँड डिटोरियोरेशन ऑफ क्वालिटी म्हणजे क्वालिटी खराब होणं. मग मी जर म्हटलं समजा ह्यामध्ये नेमकं काय काय बोललं जातंय एक एक गोष्ट आपण आता समजून घेऊ. द थीम ऑफ दिस इयर्स याने सुरुवात होणार नाही. कारण काय? दिस इयर्स वर्ल्ड वॉटर डे इज ग्राउंड वॉटर मेकिंग इनविजिबल व्हिजिबल. ही जी थीम आहे ही का आली याचं रिझन जे आहे ते इथं सांगितलेलं आहे. ग्राउंड वॉटर हेल्प्स रिड्यूस द रिस्क ऑफ टेम्पररी वॉटर शॉर्टेज अँड केटर्स टू द नीड्स ऑफ अराइड अँड सेमी अराइड रिजन्स. ज्या एरियामध्ये जर मी म्हटलं समजा जिकडे शॉर्टेज वगैरे आहे त्या दोन्ही एरियासाठी ग्राउंड वॉटर जे आहे हेल्प करू शकतं. रिस्क जी असते ती टेम्पररी शॉर्टेजची त्याला कमी केलं जाऊ शकतं. आणि म्हणून काय करण्यात आलंय, धिस इयर्स वर्ल्ड वॉटर डेची थीम जी आहे ती ग्राउंड वॉटर ठेवण्यात आलेली आहे. ओके का? म्हणजे मला कळलं इथं सीच्या नंतर कोण आला पाहिजे, ई आला पाहिजे. आणि मग 5 नंबरचा क्वेश्चन होता की जिथं आपल्याला सगळ्याच्या सगळ्या सिक्वेन्स दिलेल्या होत्या. 5 नंबरचा क्वेश्चन होता. मग त्यात जर बघितलं आपण सीच्या नंतर ए आलेलं ऑप्शन नेमकं कोणतं आहे, अँड दॅट इज CAEBD EDB. ठीक आहे. यात अजून एक क्ल्यू मिळाला होता. डीच्या नंतर कंपल्सरी येतं कोण, बी वाला फॉर्म. बट इट्स व्हॅल्यू हॅज नॉट बीन फुल्ली रिकॉग्नाइज इन पॉलिसी मेकिंग. इथे शब्द आलाय बघा फुल्ली रिकॉग्नाइज, पूर्णतः रिकॉग्नाइज नाही आहे. मग याचा छोटा पार्ट सांगितला. मग फुल्ली रिकॉग्नाइज नाही आहे पण याचा प्रायमरी फोकस काय तो पुढे कंटिन्यू केला आणि म्हणून पहिले डी आलं नंतर कोण आलं, बी वाला फॉर्म वापरला. सो डी अँड बी. मग हा एक क्ल्यू भेटला. DB आणि सी ने सुरुवात झालेला एकुलता एक ऑप्शन दॅट इज CAEDB. बाकी सगळे ऑप्शन्स यानुसार काय होतील, बरोबर येतील. ओके का? पुढचा एक क्वेश्चन होता. इन ईच ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो 2 sentences आर गिवन. फ्यू वर्ड्स आर हायलाइटेड अँड मार्क. These highlighted words may be at their incorrect position and need to be interchanged with the highlighted words. त्यांना आपल्याला काय करायचंय, चेंज करायचंय. Another sentence, identify the correct pair of words that require interchange. ज्यांना ज्यांना इंटरचेंज लागतंय, चेंज करण्याची गरज पडते त्यावाले जे आहेत त्यांना चेंज करा. म्हणजे थोडक्यात इट इज नथिंग बट द वर्ड स्वॅप. नेमकं काय चेक करून बघू. पहिलं, Transport development account for a quarter of global emission are the eliminate growing emissions worldwide and have surpassed emissions from generation of electricity in the US. ठीक आहे. त्यानंतर India wants to fastest. मला एक गोष्ट कळली, हे 4 वाला तर बदललंच पाहिजे.
कारण टू के साथ में वर्ब का फर्स्ट फॉर्म आना चाहिए, ये वर्ब तो है ही नहीं. इथे तर डायरेक्ट ऍडजेक्टिव्ह वापरलाय, फास्टेस्ट चालेल का? नाही. मग टू सोबत इथं पाहिजे होतं वर्ब वाला फॉर्म. म्हणजे मला हा तर बदलायचा आहे. जिथं जिथं 4 बदललेलं नाहीये त्याला कॅन्सल करून टाका. याला कॅन्सल केलं, नो इम्प्रुव्हमेंटला कॅन्सल केलं. 3 ऑप्शन मला उरले की जिथं काय आहे 4 ऑप्शन जो आहे तो चेंज करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग टू सोबत मी पहिला चेक केला, थर्ड नंबरचा बनू शकतो का? टू सोबत मी सरपासड म्हटलं चालेल का? टू सोबत फर्स्ट फॉर्म आला पाहिजे, इथं आलेला आहे सरपास, चालेल का? नाही. मग कॅन्सल. सेकंड सोबत 4 येऊ शकतो आणि फर्स्ट सोबत 4 येऊ शकतो. चेक करू. टू डेव्हलपमेंट नाही येणार, टू सोबत इलिमिनेट आला पाहिजे. मग टू सोबत इलिमिनेट वाला ऑप्शन चेक करा. 2 and 4. मग याच्यात 1 आणि 6 पण म्हणलेलं आहे. चेक करून बघा 1 च्या जागी फर्स्ट वापरून. मग इथं म्हटलेलं आहे समजा ट्रान्सपोर्ट इमिशन्स अकाउंट फॉर अ क्वार्टर ग्लोबल, आणि इथं म्हटलेलं आहे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. टेक्नॉलॉजीची काय असते? डेव्हलपमेंट. म्हणून मग करेक्ट ऑप्शन कोण असेल? डी. बी वाला कॅन्सल झाला, करेक्ट आला कोण? डी वाला ऑप्शन. ओके का? अरे ओके का? सगळ्यांना क्लिअर? चलो 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 चलो. ओके. नेक्स्ट पुढे. आफ्टर अ मंथ ऑफ मूव्स अँड मेसेजेस दॅट बोन होमी म्हणजे हॅपीनेस आनंद ज्याला म्हणतो आपण, ते जॉय वगैरे जास्त ते. टू डिटेंट त्याला प्रिटेंड करणं. इव्हेंट्स लास्ट वीक अपियर टू हॅव एक्सचेंज. हॅव सोबत एक्सचेंज पाहिजे का? हॅव सोबत थर्ड वाला फॉर्म पाहिजे. कंपल्सरी हॅव एक्सचेंज आलेला आहे, तो डिलीट मारावा लागेल. म्हणजे सेकंड चेंज पाहिजे. इथं आहे का? नाहीये. इथे आहे का? आहे. इथे आहे का? नाहीये. इथे आहे का? आहे. मग हे 2 ऑप्शन मला चालू शकतील. चेक करू पुढचं ऑप्शन. जर मी म्हटलं समजा 2 सोबत 6, 2 6, चेक करू. स्लॅम्ड. हॅव आलेलं आहे, याच्यासोबत स्लॅम चालेल आणि हॅव सोबत इंडिकेटेड पण चालेल, दोन्ही चालू शकतात. फर्स्ट वाला चेक करू. मग आता बोन होमी हा इथे आहे, हा मात्र काय गडबड आहे. मग जर मी म्हटलं 1 नंबर तर कंपल्सरी बदलला पाहिजे. या 2 ऑप्शन पैकी दोघांमध्ये पण 1 बदललेला आहे. मग चेक करूया आता, सगळे चेक करावे लागतील. दॅट स्लॅम्ड म्हटलं मी, नाही चेंज होणार. दॅट इंडिकेटेड चालू शकतं आणि डिस्पाइट द ग्रोविंग बोन होमी हा वाला चालू शकतो. म्हणून इथे यायला पाहिजे कोण? 1 नंबरचा ऑप्शन. मग आता मी हे तर वापरले समजा, म्हणजे 4 नंबरच्या जागी 1 नंबर गेला, 1 नंबरच्या जागी 4 नंबर आला. मग जर मी म्हटलं समजा ह्या पद्धतीने 1 to 4 आणि 2 to 6, 1 to 4, 1 to का 4. सो 1 2 के जगह पे कौन आएगा? 4 आएगा. मग यानुसार जर मी म्हटलं समजा मनू का म्हणतो, आफ्टर अ मंथ ऑफ मूव्स अँड मेसेजेस दॅट बोन होमी, याच्या ऐवजी दॅट इंडिकेटेड अ डिटेंट इव्हेंट्स लास्ट वीक अपियर टू हॅव डॅश द ब्रेक्स. कोणते ब्रेक्स? स्लॅम द ब्रेक्स ऑन द इंडिया पाकिस्तान डायलॉग प्रोसेस. ह्या प्रोसेसमध्ये काय करण्यात आलं तर याला ब्रेक्स लागण्यात आले. ओके का? उसके बाद डिस्पाइट द ग्रोविंग बोन होमी, मग सगळं काही सुखाचं चाललेलं आहे, सगळं आनंदात आहे, जॉयस आहे. एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर अँड पाकिस्तान फॉरेन मिनिस्टर शाह डिसाइडेड नॉट टू मीट ऑर इव्हन डॅश. मग स्लॅमच्या ऐवजी जो यायला पाहिजे तो कोण पाहिजे होता? स्लॅम. ग्रीटिंग्स ॲट अ कॉन्फरन्स इन दुशानबी लास्ट वीक. ठीक आहे. मग जर मी म्हटलं समजा इथे बदल काय काय होतात तर 1च्या जागी जो आहे तो कोण 4 आणि 2च्या जागी जो आहे तो काय इव्हन एक्सचेंज ग्रीटिंग्स ॲट अ कॉन्फरन्स. म्हणून करेक्ट ऑप्शन जो आहे तो कोण यायला पाहिजे तर फक्त आणि फक्त 1 ते 4, 1 ते 4 आणि 2 ते 6. ओके का? अरे ओके का? चलो नेक्स्ट. ॲज अ न्यू इन्फेक्शन्स रोज इन. न्यू इन्फेक्शन्स पाहिजे होतं का न्यू केसेस पाहिजे होतं? हे तर सगळ्यांना जमलं असेल, एकदम सोपं होतं. न्यू केसेस रायझिंग ना. अरे यस ऑर नो? मग ॲज न्यू केसेस रोज इन कर्नाटका टू 6,150 ऑन ट्यूजडे द स्टेट गव्हर्नमेंट रिझर्व 50% बेड्स इन डेथ्स हॉस्पिटल पाहिजे का? नाही. मग 3 चेंज झालाच पाहिजे. इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे पण नाही आहे. मग 2 ऑप्शन माझ्याकडे उरले 3 to 4 आणि 3 to 6. चेक करूया. गव्हर्नमेंट रिझर्व 50% बेड्स इन डॅश हॉस्पिटल, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट? प्रायव्हेट. 3 to 4 भेटलं. 3 to 4 करेक्ट ऑप्शन कौन होगा? 1 नंबर.
करेक्ट ऑप्शन कोण असेल मग? एक नंबर फर्स्ट वाला जो आहे तो काय असेल? करेक्ट असेल. नंतर नेक्स्ट, every single contest of Tamil stars, every single contest of Tamil stars, many of whom openly harbor political biggest येईल का? नाही, दोन तर चेंज झालंच पाहिजे. कॅन्सल इथे आहे, हा कॅन्सल, हा आहे. ठीक आहे. मग पॉलिटिकल बिगेस्ट चालेल का? नाही. इज इंटरप्रिटेड ॲज अ पॉलिटिकल स्टेटमेंट विथ अन आय ऑन their political future. The aspirations of all stars, Rajinikanth announced that he would start a party and dash move in all constituencies in the election. म्हणजे ह्यामध्ये जर म्हटलं तर ॲस्पिरेशन्स द सोबत जो पाहिजे मला सुपरलेटिव्ह वाला फॉर्म, द बिगेस्ट. म्हणजे 2 च्या जागी जो आहे तो 4 जाऊ शकतो. पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स होऊ शकतं. 2 to 4 वाला ऑप्शन आहे का? आहे. 2 to 6 वाला, 2 च्या जागी 6 टाकून बघू. मूव, पॉलिटिकल मूव इज इंटरप्रिटेड ॲज अ पॉलिटिकल स्टेटमेंट देअर अ पार्टी अनाउन्स दॅट ही वुड डॅश अ पार्टी अँड बिगेस्ट मूव, बिगेस्ट इन ऑल कॉन्स्टिट्युएन्सीज. बिगेस्ट नाही येणार, द बिगेस्ट ऑफ ऑल स्टार्स. बरोबर. म्हणून मग हे नाही. करेक्ट जो असायला पाहिजे तो फक्त आणि फक्त कोण आहे? 1 to 6 आणि 2 to 4. 1 to 6 तर मी बघितलं पण नाही, चेक करून घेऊ. एव्हरी सिंगल मूव ऑफ तमिळ स्टार्स आणि इकडं अ पार्टी अँड कंटेस्ट इन ऑल कॉन्स्टिट्युएन्सीज, हे पण चालेल. कारण याच्यासारखं दुसरं ऑप्शन नव्हतंच ना, म्हणून मी काय केलं हे चेक करायची गरज पडली नाही. ओके का? अरे ओके का? सभी को क्लियर? क्लियर है भाई? चलो पुढे. Maoist demanded a statement that the CRPF commando who missing after the April 3rd encounter at Tarem in Chhattisgarh's Sukhmai, their mediator, the Ban Communist Party of India, Maoist, released that the state government announced a custody for the release of the commando. ठीक आहे. मग चेक करू काय काय असायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा काय यायला पाहिजे? सो सबसे पहिले माओइस्ट डिमांडेड जर मी म्हटलं समजा अ स्टेटमेंट दॅट CRPF मिसिंग आफ्टर द April 3rd एन्काउंटर ॲट टॅरेन, द बॅन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रिलीज दॅट द स्टेट गव्हर्नमेंट अनाउन्स अ कस्टडी फॉर रिलीज ऑफ द कमांडो वॉज इन देअर. मला इथं क्लिअर कट भेटलं. द टॅरेम इन छत्तीसगड सुकमा वॉज इन देअर मेडिएटर. वॉज इन देअर मेडिएटर हे तर कधी होणारच नाही. मग वॉज इन कस्टडी असायला पाहिजे ना. मेडिएटर नाही बनेगा. मेडिएटर मीन्स मध्यस्थी करणारा. मग हात नाही पाहिजे मला. 3 तर बदललाच पाहिजे. थर्ड इथं चेंज आहे, इथं चेंज आहे, इथं थर्ड चेंज नाही, इथं थर्ड चेंज नाही आणि नो इंटरचेंज मध्ये पण चेंज नाही आहे. मग जर मी म्हटलं ह्या दोघांपैकी 3rd to 4 देअर बॅन्ड चालेल का? नाही, हा पण कॅन्सल. उरला एकुलता एक ऑप्शन, हा ना. ओके का? कस्टडी जो आहे तो इथं जायला पाहिजे होता. 3 च्या जागी कोण यायला पाहिजे होता? देअर कस्टडी, देअर कस्टडी. ओके का? अरे ओके का? चलो अब चलते हैं आगे. 11 ते 15. इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स प्लेस मीनिंग कॅन बी डिफरंट फ्रॉम वन क्वेश्चन. ठीक आहे. काय करायचंय? बोल्ड करून दिलेलं आहे आपल्याला. पुन्हा तेच टाईप, त्या टाईपचाच क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन काय म्हणणं आहे? The central government is unable to provide the funds while Kerala had been stopped in its tracks from seeking. Has been stopped in its tracks from seeking resources from abroad, either from the Kerala diaspora or from friendly overseas government. गव्हर्नमेंटच्या बाबतीत ओव्हरसीज वापरला जातं का अब्रॉड? अब्रॉड वापरला जातं. मग अब्रॉड गव्हर्नमेंट आणि इथं ओव्हरसीज म्हणजे कोण कोण व्हायला पाहिजे होतं? त्याच्या ऐवजी B to D कोण यायला पाहिजे होतं? B to D. पहिली गोष्ट मला हे कळलं, ए वाला जो आहे तो जशास तसा ओके. हा पण बदलायला सांगितला, हा पण बदलायला सांगितला ए. मग हे दोन्ही पण कॅन्सल. C to B जाणं जर मी म्हटलं समजा ए ओके पण B to C. फ्रॉम डायस्पोरा, डायस्पोरा मीन्स दोन गोष्टी. फ्रॉम द केरला अब्रॉड, केरला अब्रॉड होईल का? नाही. म्हणून B to C जाणं पॉसिबल नाही आहे. आणि म्हणून इथं जो यायला पाहिजे होता तो कोण पाहिजे होता? करेक्ट आन्सर जो आहे तो कोण असला पाहिजे? B to D. ओके का?
हे B2C होतं. चलो मग मी जर म्हटलं समजा इमिजिएटली द सिंपथीज ऑफ द पोलीस अँड मॅजिस्ट्रेट्स अंडर सेक्शन्स ऑफ द मीडिया अँड public, some sections of the media and public opinion swing towards the perpetrator, not the victim. जो परपेट्रेटर म्हटलेला आहे, ठीक आहे, द परपेट्रेटर, दॅट इज ओके. पहिली गोष्ट, मॅजिस्ट्रेट आणि पोलीस यांना इंटरचेंज करून वापरलं जातं, बरोबर. मग त्यानुसार जर मी म्हटलं समजा मॅजिस्ट्रेट आणि पोलीस यांना इंटरचेंज करून वापरलं, पण जर वाक्यात बघितलं स्विंग टुवर्ड्स द, काय व्हायला पाहिजे, परपेट्रेटर. मग मॅजिस्ट्रेटर नॉट द व्हिक्टिम, पब्लिक ओपिनियन स्विंग टुवर्ड्स द, आणि म्हणून जो यायला पाहिजे पहिला पाहिजे मॅजिस्ट्रेट आणि दुसरा पाहिजे पोलीस, आणि म्हणून जो आहे तो करेक्ट ऑप्शन कोण असेल, करेक्ट ऑप्शन जो असेल दॅट इज द A to B. पुढचं का बरं A to B, पुन्हा एकदा बघा, जेव्हा पोलीस आणि मॅजिस्ट्रेट म्हणतो ज्यात जो जास्त वरच्या लेवलचा आहे, सिनियर आहे, त्याला पहिलं प्रेफरन्स दिलं पाहिजे, म्हणून मॅजिस्ट्रेट पहिले आणि पोलीस नंतर त्याला फॉलो करेल. ओके का. नेक्स्ट वाला, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट देअर बी कोर्स करेक्शन्स, अदरवाइज द exercise runs the risk of fueling a parallel movement against the state by those being victimized now. Being victimized now, it is imperative that there be course corrections fueling a parallel movement. No interchange आहे का, काहीच वाटत नाही, काहीच जे आहे तेच बरोबर आहे, ठीक आहे. चलो बरोबर आहे. बीइंग आलेलं आहे, बीइंग सोबत वरचं कोणतं, तिसरं फॉर्म जे आहे ते ओके, बाकी कोणतेच तिसरे फॉर्म नाही आहे, म्हणून डी बदलायला सांगितलेलं आहे. इथं डी हे दोन्ही कॅन्सल, ठीक आहे. पुढे बघितलं मी सीच्या जागी सी पण जशाच तसा बरोबर आहे. ए पण दिलेलं आहे, इम्पेरेटिव्ह आहे, याला विरोध करण्यासारखं आहे. मग ए वाला पण कॉन्स्टंट आहे, तो पण बदलायची गरज नव्हता. मग या 3 ठिकाणी 4 ठिकाणी मला दिसलं काही ना काहीतरी चेंज करायला लावलेलं आहे, ए किंवा डी, म्हणून दोन्ही पण नाही होणार. नो करेक्शन रिक्वायर्ड, जे आहे ते काय आहे, एकदम करेक्ट आहे. ओके का, अरे ओके का. द सुनामी ऑफ 2004 अँड द थ्रेट ऑफ पायरसी इन द इंडियन ओशियन प्रोव्हाइडेड इंडिया अन ऑपॉर्च्युनिटी. अँड सोबत काय आले, ऑपॉर्च्युनिटी आली आहे. मग मला इथं कन्फर्म कळलं अँड सोबत ओच पाहिजे होता. हा टीने सुरू झाला, हा पीने, हा जीने, तिन्ही पण नाही चालणार. मग हे तिन्ही पण कॅन्सल केलं. बी वाला जो आहे तो एकटा कॉन्स्टंट आहे, बीला जिथं जिथं बदलायला लावलं ते आन्सर डिलीट करून टाका. इथे बी, इथे बी, इथे बी, बरोबर. उरला एकुलता एक ऑप्शन A to D. चेक करून बघा. द सुनामी ऑफ 2004 अँड द थ्रेट ऑफ पायरेसी, आणि याच्याऐवजी द परमनंट ऑफ पायरेसी, द परमनंट ऑफ पायरेसी नाही होणार. आणि इथं पण मी जर म्हटलं समजा टू थ्रेट मेंबरशिप, जर मी म्हटलं आणि इथं द परमनंट ऑफ पायरसी, नाही मला इथे पण वाटतंय जे आहे नाही, A to Dच व्हायला पाहिजे. बघा A to D. मग काय केलेलं आहे इथं, द सुनामी ऑफ 2004 अँड द परमनंट ऑफ पायरसी, permanent of piracy in the Indian Ocean provided India an opportunity to test its new posture. Everybody was grateful, but it made no difference to India's claim to threat membership. हे टू थ्रेट एकदम करेक्ट वाटते बरं का, पण परमनंट नाही वाटत आहे, द परमनंट नाही वाटत, त्यामुळं एडी हे रॉंग आहे. इथं असायला पाहिजे होतं नो इंटरचेंज पॉसिबल. काय असायला पाहिजे होतं, नो इंटरचेंज पॉसिबल. ओके का, ओके का. चलते हैं आगे. द गवर्नमेंट हैज अ टेम्पर्ड विथ इंस्टीट्यूशन by appointing its own people to positions of authority and by using the enforcement directorate, income tax authorities, the Central Bureau of Investigation and the police as bulldozers to flatten out. Positions of police, own people to positions of police. ठीक है. टॅम्पर्ड हॅज आलेलं आहे, ए वाला तो कॉन्स्टंट वाटतोय, हे सी वाला मला एक दिसतंय की कॉन्स्टंट असलं पाहिजे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, सी टू डी नाही होणार, एकदम चुकीचं उत्तर हे.
काय व्हायला पाहिजे, फक्त आणि फक्त झालं तर काय बनू शकतं, A to D बनू शकतं. पहिली गोष्ट हे नाही यायला पाहिजे. पहिली गोष्ट, द गव्हर्नमेंट हॅज टॅम्पर्ड किंवा द गव्हर्नमेंट हॅज पोलीस विथ इन्स्टिट्यूशन्स बाय अपॉइंटिंग इट्स ओन पीपल टू पोझिशन्स ऑफ ऑथॉरिटी. त्यांनी काय केलं, पोलिसांना जे आहे ते सोबत घेतलं इन्स्टिट्यूशनच्या आणि स्वतःचे लोक जे आहेत ते पोझिशनवरती ठेवले ऑफ ऑथॉरिटी. अँड बाय युझिंग द ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. मला एक गोष्ट कळली, ईडी हा सोबत आहे ना, हा वेगवेगळा होऊ शकेल का, कधीच नाही. म्हणजे सी तर काय 100% कॉन्स्टंट आहे, मग तो चेंज नाही होणार. मग सी वाले इथं पण सी आहे, इथं पण सी आहे, हे दोन कॅन्सल झाले. ए बी आणि ए, मग हे दोन राहिले. यांच्यापैकी मी म्हटलं समजा इन्कम टॅक्स ऑथॉरिटीज, द सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड पोलीस ॲज अ बुलडोझर्स टू फ्लॅटन आउट. ॲज पोलीसच्या ऐवजी मग येईल हॅज पोलीस विथ इन्स्टिट्यूशन्स आणि हा येऊन जाईल इकडं. अँड द टॅम्पर्ड ॲज, हे पण नाही होऊ शकत, क्वेश्चनच रॉंग आहे, हा क्वेश्चनच रॉंग आहे, इसको छोड़ दो. याला काय पाहिजे होतं, नो चेंज वाला पाहिजे होता. काय पाहिजे होता, नो चेंज वाला ऑप्शन पाहिजे होता. टॅम्पर्ड बसतंय, पोलीस बसतंय, पण हे टॅम्पर्ड इकडे नाही बसत ना. अरे यस नो, म्हणून हा कॅन्सल. दोन क्वेश्चन मध्ये गडबड होती. ठीक आहे, ऑप्शन जे आहेत ते दिलेले नव्हते. अब चलते आगे 16 to 20. काय म्हटलं होतं याच्यात, काय म्हटलं होतं याच्यात, द क्वेश्चन गिवन बिलो अ सेंटेन्स इज गिवन विच इज देन डिवायडेड इंटू 5 पार्ट्स. आयडेंटिफाय व्हिच पार्ट कंटेन्स अन एरर. यू हॅव टू चूज द इनकरेक्ट पार्ट ॲज युअर आन्सर. इनकरेक्ट पार्ट जो आहे तो आपल्याला चूज करायचा आहे. काय काय असणार आहे, पहिलं, द सायंटिस्ट हु डिस्कवर्ड द न्यू स्पीसीज ऑफ बटरफ्लाय कंडक्ट रिसर्च. सायंटिस्ट एकटा आहे, मग कंडक्ट पाहिजे होता का, कंडक्ट पाहिजे होता. ठीक आहे, इथं काय पाहिजे होतं, कंडक्ट्स रिसर्च. द स्टुडंट्स इन द क्लास इगरली पार्टिसिपेट इन डिस्कशन्स कंप्लीट्स. किती स्टुडंट्स आहे, लई मोठे ना, जास्तीचे स्टुडंट्स आहे, इथं कंप्लीट्स पाहिजे होतं का, कंप्लीट पाहिजे होतं, कंप्लीट. एव्हरीवन इन द ऑफिस कंट्रीब्युट्स. एव्हरीवन आहे, एव्हरीवन आहे, म्हणून इथं पाहिजे होतं कंट्रीब्युट्स. द व्हॉलेंटियर्स ॲट द ॲनिमल शेल्टर वर्क्स. व्हॉलेंटियर्स भरपूर आहे, मग इथं वर्क्स नव्हतं पाहिजे, काय पाहिजे होतं, वर्क पाहिजे होतं. सिंग्युलर प्लुरल याच्याशी रिलेटेड आहे. द कमिटी रिस्पॉन्सिबल फॉर ऑर्गनायझिंग द चॅरिटी इव्हेंट मीट रेग्युलरली to discuss fundraising strategies, outreach effort and logistical details. मग मीटिंग रेग्युलरली, इव्हेंट मीट्स रेग्युलरली किंवा मीटिंग रेग्युलरली. मग द कमिटी आहे ना, मग इथं मीटिंग पाहिजे होतं किंवा मीट्स पाहिजे होतं. ओके का, अरे ओके का. अँड लास्ट पॅसेज वाले जे आन्सर्स आहे ते हे सगळे आन्सर्स पॅसेजचे. ओके, होप सो. याचं ॲनालिसिस लाईव्हमध्ये झालं नव्हतं आणि जे झालं होतं ते ॲपमध्ये होतं, सगळ्यांना अवेलेबल नव्हतं, बऱ्याच जणांची विचारणा झाली म्हणून इकडे ॲड केलं आहे. ठीक आहे, सो रेकॉर्ड करून टाकतोय, ज्यांना ज्यांना बघायचं असेल ते लोक बघू शकता इझिली. ओके का. सो उर्वरित पुढील भागात होप यू आर एन्जॉईंग द मिनिमॉक्स सध्या एन्जॉय करत असाल. रोजच्या रोज मित्रांनो आपण 25 क्वेश्चन डील करतोय, वेगवेगळ्या टाईपची आहे, वेगळी व्हरायटी आहे आणि विशेष म्हणजे नवीन काही टाईपचे पॅटर्नचे क्वेश्चन्स जे आहेत ते त्यामध्ये ॲड करतोय. अजून तुम्हाला काय वाटतं, अजून काही पाहिजे असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता. ओके, उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू. अरे गुड डे सगळ्यांना, चलो गुड डे.